हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहिणार आहोत. बघा, 45 गुणुले किती बरोबर 90. ज्यांना काटकोन त्रिकोण माहिती आहे ते पटकन लिहू शकतात. एका कोणाचं माप असतं किती? 90 अंश. आणि समोरच्या दोन कोणांचं माप किती असतं? 45 45. होय ना? मग किती कोणांचं माप असतं 45 45? दोन कोणांचं. हे पटकन होऊ शकतं. पण चला आपण सोडूया आता. सगळ्यांना माहीत नाही आहे ना. 90 आणि हे गुणाकारात आहेत ते कुठे जाणार? भागाकारात जाणार. मग आता दोन्ही संख्यांना भाग जाणारी कोणती संख्या आहे? 5 आहे. इथे 5, इथे 0. 5 5 बघा, 5 9 45. 5 1 5, 4 राहिले, 5 8 40, 18. 9 1 9, 9 2 18. मग किती आले? 2. आता 45 भागिले किती बरोबर 15. आता 15चा पाडा बोला बघूया. 45 येईपर्यंत 15 30, 15 त्रिक 45. बघा, त्रिक 3. आता किती अधिक 12 बरोबर 5. मग हे 12 कुठे जाणार? इकडे येणार. इकडे घ्या 12. 5 वजा 12 होणार. अधिक आहेत ना. मग 12तून 5 गेले, किती राहिले? 7. साईन चिन्ह कोणाचं? वजा 12 मोठ्याचं. मग वजा 7. किती? वजा 7. आता 15 वजा किती बरोबर 5. 15 इकडे येणार. 12 5 वजा 15 होणार. 15तून 5 गेले, किती राहिले? 10. साईन कोणाचं? मोठ्याचं. मग हे चिन्ह आहे जिथे. आता इथे आपल्याला फक्त 10 लिहायचे आहेत. 12 अधिक किती बरोबर 15. चला पुन्हा घेऊया. 15 आहेत तसेच. हे अधिक आहेत 12, इकडे वजा होणार. होय ना. 15तून 12 गेले, 5तून 2 गेले 3, 1तून 1 गेला 0. किती राहिले? 3. साईन कोणाचं? मोठ्याचं, म्हणजे अधिकच आहे. इथे आहेच अधिक 3. बघा, 12 आणि 3 15 की नाही? बघा, 15तून 10 गेले, 5 राहिले. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत.